ॐ स्थापकाय च धर्मस्य सर्वधर्मस्वरूपिणे अवतारवरिष्ठाय रामकृष्णाय ते नमः। जननीं शारदां देवीं रामकृष्णं जगद्गुरुं पादपद्मे तयो श्रित्वा प्रणमामि मुहुर्मुहुः। नमः श्रीयतिराजाय विवेकानन्दसूरये सच्चित्सुखस्वरूपाय स्वामिने तापहारिणे स्वामिने तापहारिणे। सर्वप्रथमच सर्व भक्तांना माताजींच्या जन्मजयंतीनिमित्त खूप खूप शुभेच्छा आणि अभिनंदन। माताजींची 172वी जन्मजयंती आपण साजरी करत आहोत। माताजींच्या संदर्भात काही बोलायचं हे काम अतिशय अवघड आहे असं माझंच नाही, स्वयं शारदानंदजी महाराजांनी सुद्धा याची स्पष्ट उक्ती दिलेली आहे। लीला प्रसंग या ग्रंथाचं म्हणजे पूर्ण लिहिणं झाल्यानंतर शारदानंदजी महाराजांना ही विनवणी करण्यात आली होती की माताजींची सेवा करण्याची संधी आपल्याला लाभलेली आहे आणि इतकं सुंदर पुस्तक लीला प्रसंग शास्त्र ग्रंथ आपल्या हातातूनच ठाकूरांनी रचवून घेतलेलं आहे, तर आपण का नाही माताजींवरती सुद्धा काही लिहा असं त्यांना विनवणी केल्यानंतर ते म्हणतात हे एकदम अशक्य आहे। ते म्हणतात की हे मला मान्य आहे की मी माताजींची सेवा करण्याची संधी मला मिळाली, पण भगवान श्रीरामकृष्णांचं सगळंच काही उघड आहे, सर्वच काही उघड आहे। त्यांची साधना, त्यांच्या सगळ्या शिकवणी वचनामृतमध्ये वाचतो आपण, पण माताजींचं सगळं काही झाकलेलं, काहीच बाहेर नाही, सगळं काही झाकलेलं। म्हणजे जरी मला त्यांच्या सेवा करण्याची संधी मिळाली तरी सुद्धा त्यांच्याबद्दल ते इतकं एक म्हणजे ज्याला म्हणू की एक इतकं आगळं वेगळं व्यक्तिमत्व आहे की वरून बघायला अत्यंत साधं सोपं, कोणत्याही प्रकारचं ज्याला म्हणतो की आपल्याला चमक ज्याला म्हणतो आपण तसे काही दिसत नाही, पण जवळ गेल्यानंतर त्यांच्या छोट्या छोट्या शिकवणीतून, त्यांच्या त्या सामान्य जीवनातून इतका एक लख्ख आणि ज्याला म्हणतो की सुस्पष्ट आध्यात्मिक प्रकाश आपल्याला मिळतो। जर साधक सावधान असेल तरच ते त्याला म्हणजे लक्षात येईल, आणि साधक जर सावधान नसेल तर तसं ओळखणं खूपच अवघड आहे। स्वतःच भगवान श्रीकृष्ण गीतेमध्ये म्हणतात, जन्मकर्मच मे दिव्यम एवं यो वेत्ति तत्वतः त्यक्त्वा देहम पुनर्जन्म नैति मामेति सोऽर्जुन। की अर्जुना, ज्याने माझं हे मनुष्य देह किंवा माझे कर्म हे सामान्य नव्हे, ज्याने असं तत्वतः ओळखलं त्याला पुन्हा दुसरा जन्म त्याचा होत नसतो। पण थोडं व्यावहारिक स्तरावरती बोलूया बंधू भगिनींनो, हे किती अवघड असतं। एक सामान्य मनुष्य आपल्यासारखा जगतो, आपल्यासारखा त्याला भूक लागते, आपल्यासारखा तो झोपतो, सगळे सामान्य व्यवहार करतो, फक्त त्यातून कधीतरी काहीतरी त्याचे दिव्यत्व प्रगट होत असतं। पण जर ते दिव्यत्व आपल्याला नाही कळलं तरी किती अवघड असतं। आणि थोडं स्पष्टच बोलूया तर गिरीशचंद्र घोष भगवान श्रीरामकृष्णांच्या सानिध्यात होते। पहिले अनेक महिने, एक बराच काळ ते ठाकूरांना प्रणाम सुद्धा नाही करायचे, आणि ते स्पष्ट म्हणायचे मी का प्रणाम करू, यांच्यामध्ये असं काय असं आगळं वेगळं आहे। अर्थात परिवर्ती काळामध्ये त्यांच्यासारखा विश्वास सुद्धा कोणी अर्जन केला नाही, हा भाग वेगळा।
स्वतः स्वामी विवेकानंद वचनामृतमध्ये एका ठिकाणी मास्तर महाशय आणि स्वामीजींचा संवाद आहे आणि त्या संवादामध्ये स्वतः नरेंद्रनाथ म्हणतात मास्तर महाशयांना, की ते म्हणत होते, ते म्हणजे ठाकूर, ते मला म्हणत होते की अमुक अमुक माझ्या बाबतीत बोलत होता की मी अवतार आहे, तुझं काय म्हणणं आहे? तर स्वामीजी त्यांनी स्पष्ट म्हटलं, ते म्हणत असतील तर म्हणत असतील, मी काय म्हणणार नाही, मला प्रूफ पाहिजे. आता स्वामीजी स्पष्ट वक्ते होते. पण माझा म्हणण्याचा फक्त म्हणजे मी हे मुद्दा तुमच्यापुढे का मांडतोय, की जोपर्यंत ते आपल्याला आपलं दिव्यत्व प्रकट करून देत नाहीत, समजणं खूप अवघड आहे. आणि माताजींना तर खरंच खूप अवघड आहे. म्हणजे माताजींचं दिव्यत्व शोधणं म्हणजे कसं आहे, की एक गवताचा एक पूर्ण ढिगारा आहे, वाळलेल्या गवताचा, आणि त्यात एक सुई पडलेली आहे आपली, आणि त्या सुई शोधण्यासारखं आहे. तर किती अवघड काम आहे, की एक वाळलेला गवताचा ढिगारा आहे आणि त्या ढिगाऱ्यामध्ये आपली एक सुई हरवलेली आहे. ते शोधणं म्हणजे किती अवघड काम आहे. तसंच माताजींचं दिव्यत्व शोधण्यासारखं आहे, म्हणजे शोधणं तितकंच अवघड आहे. त्यातून माताजींच्या व्यक्तिमत्वाचं वैशिष्ट्य म्हणजे असं, की 3 डायमेन्शन्स आपल्याला बघायला मिळतात, 3 पैलू. एक आई म्हणून, एक गुरु म्हणून आणि एक देवी किंवा त्यांचं दिव्यत्व. त्यांचं हे मातृरूप, त्यांचं हे आईचं रूप हे अत्यंत ज्याला म्हणतो की स्पृहणीय आहे आपल्याला. आणि स्पृहणीय का आहे? कारण की आपल्यापैकी प्रत्येकाला एक असं स्थान पाहिजे की कोणीतरी मला जसंच्या तसं स्वीकार करावं. आपण सामान्य जीव आहोत, सामान्य माणूस आहोत आणि आपल्याकडनं चुका होत असतात. आपल्या स्वभावामध्ये अनेक प्रकारचे काहीतरी दोष असू शकतील किंवा असतात. पण त्या दोषांमध्ये त्या सगळ्यांकडे दुर्लक्ष करून कोणी मला जसंच्या तसं स्वीकार करू शकत असेल, अशी आपली प्रत्येकाची सुप्त इच्छा असते. आणि त्यात काही अयोग्य सुद्धा नाही, कारण की आपण साधारण जीव आहोत. आणि ही गोष्ट आपल्याला बिलकुल आईमध्ये किंवा माताजींमध्ये स्पष्टपणे बघायला मिळते. त्यांचं गुरुरूप तरी आपल्याला म्हणजे लक्षात येतं त्यांच्या काही शिकवणीतून, किंवा आपण त्यांचं चरित्र वाचतो तर त्यांनी अनेक भक्तांना मंत्रदीक्षा दिलेली आहे. त्यांचं गुरुरूप आपल्याला लक्षात येतं. पण बंधू भगिनींनो, त्यांचं दिव्य रूप ओळखणं हे भयानक अवघड आहे. भविष्यात कधी संधी मिळाली तर त्याच्यावरती आपण नक्की चर्चा करू. मला सांगताना फार आनंद होतोय की भादोलेला मी 3 व्याख्यान घेतले होते याच्यावरती, की माताजींचं दिव्यत्व जर ओळखायचं असेल तर त्यांच्या त्या छोट्या छोट्या काही स्वीकारोक्ती अनेक ठिकाणी त्या फक्त चुप बसलेल्या आहे आणि त्यातून त्यांचं ते दिव्यत्व ते सिद्ध होत असतं. पण तो विषय आपण कधीतरी नंतर हाताळूया. आज आपण जे बघणार आहोत की माताजींचं वैशिष्ट्य काय आहे. आणि भगवान श्रीरामकृष्णांनी त्यांना ती सारदा आहे, सरस्वती आहे, ती ज्ञान द्यायला आली आहे, हा एक पैलू बघण्याचा थोडक्यात प्रयत्न करूया. आता बंधू भगिनींनो, आपण आत्ताच चर्चा केली की आपला प्रत्येकाला वाटतं की मला जसंच्या तसं त्यांनी स्वीकारावं. आपल्यापैकी प्रत्येकाची एक इच्छा असते आणि हे किती अवघड काम असतं. हे किती म्हणजे आपण समाजामध्ये राहत असतो, परिवारात राहत असतो, तर आपल्या परिवारातले लोकंसुद्धा किंवा आपल्या समाजातले लोकंसुद्धा आपल्याला जसे जसं स्वीकारत नाही, कुठे ना कुठे मग त्याच्यामध्ये खटके उडतातच आणि कुठेतरी आपल्याला तो बदल करून घ्यावाच लागतो. फक्त हे माताजींचं एक दिव्य प्रेम किंवा त्यांचं ते दिव्यत्वच की जे आपल्याला पूर्णपणे जसे तसं स्वीकार करतं आणि आपण जिथे आहोत तिथून आपल्याला उचलण्याचा प्रयत्न माताजी करतात. तर या अशा छोट्या छोट्या गोष्टीतून आपल्याला लक्षात येतं की माताजी त्यांचं जो एक त्यांचं दिव्यत्व तर ते आपल्याला तसं लक्षात येतं. भगवान श्रीरामकृष्ण एक फार सुंदर माताजींच्या संदर्भात एक वाक्य म्हणतात आणि फार मजेशीर ते वाक्य आहे. ते म्हणतात की ती म्हणजे राखात लोळलेली मांजर.
बांगलामध्ये म्हणतात की छाई माखा बिडाल, याचा अर्थ काय? स्वतःला लपवून आहेत ना पूर्णपणे. तर आधीच्या काळामध्ये काय व्हायचं की चूल असायची आणि गौऱ्यांवरती लाकडावरती स्वयंपाक व्हायचा, तर तिची राख तयार व्हायची आणि ती राख थंड झाली की अत्यंत मऊ असायची एकदम. आणि घरातल्या किंवा पाळीव मांजरी त्यांना त्या राखीत लोळणं फार आवडतं, कारण की ते खूप सॉफ्ट असतं. त्या मांजर त्या लोळ्याने काय होतं की त्यांचा रंग पुढे बदलून जातो. म्हणजे ते मांजर कोणतं नेमकं हेच लक्षात येत नसे. तर ठाकूरांनी म्हटलं की ती म्हणजे छाई माखा बिडाल, म्हणजे राखात लोळलेली मांजर की जे ओळखूच येत नाही. असं एक सुंदर उपमा भगवान श्रीरामकृष्णांनी माताजींना दिलेली आहे. असो, तर हे जे आपण चर्चा करत आहोत, थोडी आज तुलना होणार आहे भगवान श्रीरामकृष्ण आणि माताजींची. भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनाकडे आपण बघतो बंधू भगिनींनो, तर संपूर्णपणे एक ईश्वर केंद्रित जीवन. ईश्वराशिवाय त्यांना दुसरं काहीच माहीत नाही. इतक्या टोकापर्यंत की जर कोणी भगवान श्रीरामकृष्णांना भेटायला आलेलं आहे आणि जर काही थोडी पण अगळपळगळ चर्चा झाली ईश्वराला सोडून, तर ते स्वतःच वास्तव वचनामृतमध्ये ते म्हणतात की छी छी, आज काय सगळी चर्चा झाली, असं करून ते फार तिटकारा करतात एकदम. एकदा तर एक व्यक्ती कोणीतरी येते आणि ती काहीतरी पैशाच्या बाबतीत चर्चा सुरू असताना ती व्यक्ती निघून जाते. तर ठाकूर तिथे म्हणतात की तिथे जरा गंगाजल शिंपडून दे. म्हणजे कोणत्याही प्रकारची सांसारिकता हे भगवान श्रीरामकृष्ण सहन करू शकत नव्हते. संपूर्णपणे ईश्वर केंद्रित त्यांचं जीवन होतं. त्यांच्या संदर्भात स्वामी विवेकानंद खूप छान एक वाक्य म्हणतात की भगवान श्रीरामकृष्णांचं 51 वर्षाचं जीवन म्हणजे हिंदू लोकांचं 5000 वर्षाचं जे जीवन आहे ते एकटे 51 वर्षामध्ये जगून गेलेत. म्हणजे तुम्ही कल्पना करा, जणू काही 5000 लिटरचं दुधाचं आटवून 1 लिटर केलं असेल. काय म्हणतात की भगवान श्रीरामकृष्णांचं जीवन म्हणजे 5000 हिंदू लोकांनी जे जीवन जगले आहेत ते फक्त भगवान श्रीरामकृष्ण एकटे 51 वर्षात जगलेले आहेत. इतकी त्यांची ती शक्ती होती. शास्त्र स्थापित केले आपल्या जीवनातून. आपण हे सगळं लीलाप्रसंगामध्ये वाचलंच आहे. पण जेव्हा आपण माताजींच्या संदर्भात चर्चा करतो, तर आपल्याला फार सगळं वेगळं काहीतरी बघायला मिळतं आणि तेच वैशिष्ट्य आहे. मी जे सांगू इच्छितो बंधू भगिनींनो, एक घटना तुमच्यापुढे मी मांडू इच्छितो, त्यातून मला माझा विषय तुमच्यापुढे विशद करायला सोपं जाईल. ती घटना म्हणजे अशी, भगवान श्रीरामकृष्णांनी देह सोडलेला आहे आणि माताजी जयरामबाटीमध्ये आपले 2 भावंड कालीमामा, वरदामामा, त्यांचा परिवार आणि अभयचरण त्यांचा भाऊ जो मेला म्हणजे मृत झाला होता, त्यांची बायको वेडी, सुरबाला, वेडी मामी ज्याला म्हणतो आपण, राधू, या सगळ्यांच्या बरोबर त्या निवास करत आहेत. आणि पूर्णपणे म्हणजे काय म्हणतात त्याला की इतके त्यांच्यामध्ये भांडणं, वेडी मामी वेगळंच, राधू वेगळीच, 2 भाऊ पैशाकरता सतत तगादा करत असतात. आणि हे सगळं बघितल्यानंतर योगीन माताजींची सहचारिणी, त्यांच्या मनात संदेह उत्पन्न होतो. पहा जो विषय सुरू केला, लक्षात घ्या. आता या योगीन माकडे आपण जर बघितलं तर योगीन माने भगवान श्रीरामकृष्णांना बघितलंय की त्यांचं जीवन कसं होतं. थोडी पण सांसारिकता त्यांना बिलकुल आवडायची नाही. आणि इथे माताजी तर चक्क ते आपल्या भावंडांमध्ये बिलकुल रमलेल्या आहेत. त्यांचे भांडणं सोडवतात आहेत, त्यांच्या गरजा पुरवत आहेत. इकडे भक्त लोक येतात, ते त्यांच्याशी पण काही त्यांचे सगळे जे सांसारिक समस्या ऐकून घेत आहेत, समस्याचं समाधान काहीतरी देत आहेत वगैरे वगैरे सगळं सुरू आहे. तर योगीन माच्या मनामध्ये खूप संदेह निर्माण झाला की अरे हे इतके म्हणजे उच्च पातळीचे आणि मग ह्या काय एकदम सामान्य आमच्यासारख्याच. ही शंका त्यांच्या मनात येते. आणि मग काय होतं की काही दिवसानंतर जेव्हा योगीन मा गंगेच्या काठी ध्यान करायला बसलेल्या असतात, तेव्हा घडतं असं की त्या गंगेच्या प्रवाहामध्ये एक शिशूचं मृत शरीर वाहत वाहत जात असतं. आणि लागलीच भगवान श्रीरामकृष्ण दृष्टांत देऊन योगीनमांना सांगतात की पहा योगीन, या गंगेमध्ये इतकी सगळी घाण वाहत चाललेली आहे, पण या सगळ्या घाणींनी कधी गंगा अपवित्र होते का?
कितीही घाण या गंगेमध्ये आली तरी गंगा ही तिचं पवित्र अक्षुण्ण आहे, ती कधी अपवित्र झाली नाही, होणार पण नाही. हे दृष्टांत ऐकल्यानंतर योगिन्माचे डोळे उघडतात. याच घटनेचा पुढचा भाग मी थोडं पुढे सांगणार, पण ही घटना मुद्दा मी तुम्हाला तुमच्या पुढे का मांडली की यातून आपल्याला लक्षात येतं की माताजी जरी आपल्याला वरच्यावर दिसायला फार अतिशय एक सामान्य जीवन जगणारा दिसतात, वाटतात, पण हेच त्यांचं असामान्यत्व आहे. बंधू भगिनी लक्षात ठेवा. भगवान श्रीरामकृष्ण थोडी पण सांसारिकता सहन करू शकत नव्हते, पण माताजी या सगळ्या संसाराला घेऊन आरामात आनंदात राहू शकत होत्या. तर शक्ती कोणाची जास्त? क्षमा करा, तरतम करत नाहीये. सामान्य माणूस आहे ना, कुठेतरी सामान्य बुद्धीच काम करणार. ताकद कुठे लागते जास्त? की पहा, थोडी पण जीवनामध्ये माताजींचं वैशिष्ट्य काय की माताजींनी जे काही आपल्या शिकवणी शिकवल्या, जे काही उपदेश केले, ते सर्व आपल्या दैनंदिन व्यवहारातून केले. लक्षात घ्या, दैनंदिन व्यवहारातून त्यांनी लोकांना शिकवलं. एक अत्यंत साधं उदाहरण मी तुमच्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करीन, पण त्याच्या आधी आज जेव्हा आपण थोडंसं ज्याला म्हणतो की सामान्य माणसाप्रमाणे तरतमा करतच आहोत, तर एक मुद्दा तुमच्या पुढे मांडू इच्छितो की पहा, भगवान श्रीरामकृष्णांच्या जीवनामध्ये आणि स्वामीजींच्या जीवनामध्ये किती एका प्रकारचं एक त्यांचं डिव्हिनिटीचं मॅनिफेस्टेशन, त्यांच्या दिव्यत्वाचं प्रगटीकरण कसं दिसतं आपल्याला, आणि त्यातून आपण किती भाळून जातो. आणि भाळलंच पाहिजे, नाही भाळलं तर आपण भक्तच नाही. भगवान श्रीरामकृष्णाच्या जर त्यांच्या साधनेकडे पण बघितलं बंधू भगिनींनो, तर काय तो त्याग, काय ते वैराग्य, काय ते 12 वर्षाची खडतर तपस्या, आपण सगळी चर्चा करतच आहोत लीला प्रसंगामध्ये, थोडे मागे पडले आहोत, मी मान्य करतो, पण ते काय त्यांची ते तीव्र साधना त्यांची, आणि काय ती ईश्वर व्याकुळता, हे सगळं बघून आपण बिलकुल हतप्रभ होऊन जातो की अरे बापरे, काय त्यांचं ते जीवन आहे. वचनामृतमध्ये बघतो की थोड्याशाच त्यांच्या ईश्वर चर्चेने उद्दीपन होतं आणि ते लागले समाधीत जातात. वचनामृतमध्ये पण सारखं सारखं वाचतो की थोडी काहीतरी ईश्वरी चर्चा झाली, त्यांना इतकं उद्दीपन होतं की ते लागलीच समाधीत जातात. त्यातून अजून नरेंद्र सारख्या किंवा त्यांच्या समकक्ष सगळ्या त्यागी शिष्यांना घडवलं. हे म्हणजे आपल्याला डोळे दिपून जातात की त्यांनी काय काय बिलकुल ग्रेट काम केलेलं आहे. त्याच्यानंतर केशवचंद्र सेन, ईश्वरचंद्र विद्यासागर या सगळ्या म्हणजे मोठ्या मोठ्या धेंडांना सहजपणे काबू केलं. केशवचंद्र सेन किती मोठे होते, त्याच्यानंतर गिरीशचंद्र घोष, ईश्वरचंद्र विद्यासागर, बंकिम बाबू, हे सगळे जे नामवंत त्यावेळेस काळातले समाजातले मोठे धेंड त्यांना सहज काबू केलं भगवान श्रीरामकृष्णांनी. आणि कलकत्त्यामध्ये जेव्हा भगवान श्रीरामकृष्ण भक्तांच्या घरी जायचे, तर किती सहजपणे लोकांमध्ये ईश्वरी स्फुरण निर्माण करायचे. तर हे सगळं बघून आपण खरंच खूप आश्चर्यचकित होतो. स्वामीजींचं अजून एक पाऊल पुढेच आहेत. भगवान श्रीरामकृष्णांच्या देह अवसानानंतर संपूर्ण भारताची परिक्रमा करतात, भारत भ्रमण करतात. इतके राजे रजवाडे त्यांना इतकं ज्याला म्हणतो की प्रेरित करतात. पश्चिममध्ये जातात, शिकागोची धर्म महासभा जिंकतात, तिथे वेदांताचा प्रचार प्रसार करतात, भारतात येऊन रामकृष्ण मिशनची स्थापना करतात. केवढं भव्य दिव्य कार्य आहे. हे सगळं अध्यात्माच्या आधारितच आहे. आता हे दोन मी तुमच्या पुढे आपले डोळे दिपवून देणारे दोन एक महनीय कार्य तुमच्या पुढे मांडले. पण आज आपण चर्चा करत आहोत माताजींची. हे सगळं बघितल्यानंतर बंधू भगिनींनो, की जेव्हा माताजींकडे बघतो तर माताजी आपल्याला काय देतात? बंधू भगिनींनो लक्षात ठेवा, जेव्हा आपण हे सगळं भगवान श्रीरामकृष्णांची साधना, त्यांचं ते तीव्र वैराग्य, त्यांचं ते व्याकुलता, स्वामीजींचे ते संघटन शक्ती, त्यांचं नेतृत्व क्षमता, हे सगळं बघतो आणि आपण त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न करतो, तिथे आपल्याला आपली तोकडी शक्ती लक्षात येते की अरे ठाकूरांचं तर एवढं त्याग वैराग्य, इतकी खडतर तपस्या, आणि आपण तसं करायला जातो. आपल्याला ते नक्कीच फार उत्साह देतात, आनंद देतात. त्यांची ती साधनेची चर्चा पण करतो.
पण त्यांच्यासारखं व्हायला जातो आणि आपल्याला आपली ज्याला म्हणतो की अल्पशक्ती, आपली तोकडी शक्ती लक्षात येते आणि मग कुठेतरी बंधू भगिनींनो, कळत किंवा न कळत एक हताशा, एक एक दुर्बलता आपल्यासमोर उभी राहते की अरे आता माझं कसं होणार. बंधू भगिनींनो, इथेच जे माताजींचं वैशिष्ट्य मला आज तुमच्यापुढे मांडायचं आहे, हे खूप विचार करून लक्षात येतं बंधू भगिनींनो, की जर आपल्याला आपण ज्या स्थितीवरती आहोत तिथून जर कोणी आपल्याला प्रेम करणार नाही, उचलणारं कोणी असेल आणि आपल्याला व्यावहारिक आध्यात्मिक सूचना देणारा असेल तर त्या फक्त आपल्या माताजीच आहेत. का? कारण की हे सगळं जरी ठाकूर स्वामीजी ते सुद्धा आपले इष्ट आहेत, पण त्यांचं ते कार्याचा आवाका आणि त्यांच्या ते साधनेचा आवाका सगळं बघितल्यानंतर आपण इतके हतप्रभ होऊन जातो. आणि अर्थातच आपले आदर्श जर ते आहेत तर आपण काय प्रयत्न करतो की मला त्यांच्यासारखं व्हायचं आहे आणि त्यांच्यासारखं होण्याचा प्रयत्न सुरुवात करतो. आणि आपले ज्याला म्हणतो की जी तोकडी शक्ती, दुर्बलता, कमकुवतपणा ते आपल्याला लक्षात येतो आणि कमकुवतपणा लक्षात येतो आणि मग कुठेतरी ती हताशा, दुर्बलता निर्माण होते. आणि बंधू भगिनींनो, म्हणूनच आज माताजींच्या या जन्मदिवसाच्या प्रसंगी आपल्या पुढे मी मातांचे 4 वैशिष्ट्य की जे आपल्याकरता अतिशय महत्त्वाचे आहेत आणि याच त्या 4 वैशिष्ट्यांच्या माध्यमातून एक प्रश्न ज्याचं म्हणजे याची चर्चा मी करू इच्छितो की आपल्या सर्वांना माताजी इतक्या जवळशा का वाटतात. आपल्याला माताजी सगळ्यात जवळच्या का वाटतात. आणि तुम्हाला मी स्पष्टपणे सांगू इच्छितो की आम्ही रामकृष्ण संघाचे साधू सुद्धा 99% आम्ही स्वामीजी वाचून साधू झालेले असतो. पण आमचं जसं जसं आयुष्य पुढे आम्ही पाऊल पुढे टाकतो, समस्या येताच, त्या आणि समाधान मिळतं, समाधान नाही मिळत. आणि जेव्हा समाधान नाही मिळत तर त्या सगळ्या समाधान प्राप्त करण्याकरता माताजींकडेच वळत असतो. सुरुवात नक्कीच होते स्वामीजींकडून, पण पूर्णपणे डिपेंडन्सी असते आईवरतीच. मग ते कदाचित नैसर्गिक, कारण की प्रत्येक मुलाला आई फार जवळची असते आणि प्रत्येक मुलीला वडील जवळचे असतात. एक नैसर्गिक नियम आपल्या सगळ्यांना माहिती आहे. पण हे एकदम सत्य परिस्थिती बंधू भगिनींनो, की जेव्हा आपण आध्यात्मिक जीवनामध्ये पाऊल पुढे टाकतो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अरे माताजींच्या ज्या शिकवणी आहेत, ज्या की त्यांनी आपल्या व्यावहारिक जीवनातून शिकवलेल्या आहे, त्या इतक्या प्रॅक्टिकल आणि इतक्या ज्याला म्हणतो की व्यवहार्य आहे की त्याच्या त्या शिकवणीवरती आपण जर चिंतन केलं आणि आपल्या दैनंदिन आचरणात आणलं तर आध्यात्मिक प्रगती ही बिलकुल शुअर आहे. तर 4 वैशिष्ट्य मी आपल्या पुढे मांडू इच्छितो माताजींच्या त्या जीवनाचं थोडंसं अध्ययन केल्यानंतर. की सगळ्यात पहिलं ज्याची चर्चा आपण केलेली की माताजी आपल्या सर्वांना आपण जसे आहोत जसे तर तसं स्वीकार करतात. आपण जसे आहोत जसेच्या तसं माताजी स्वीकार करतात. त्यात म्हणजे कोणत्याही प्रकारचं ज्याला म्हणतो की ते म्हणजे इमिजिएट तरी बदल करायला काही सांगत नाही. आणि याचं बेस्ट उदाहरण म्हणजे अमजद आणि डकेत बाबा. माताजींनी या दोघांना आपल्या जीवनामध्ये स्वीकारलं. आणि कसं स्वीकारलं? जसंच्या तसं. मी 2 शब्द तुमच्या पुढे मी मांडू इच्छितो बंधू भगिनींनो. एक असतं ॲक्सेप्टन्स आणि एक असतं टॉलरन्स. लक्ष द्या बरं. ॲक्सेप्टन्स आणि टॉलरन्स. ॲक्सेप्टन्स म्हणजे कसं असतं की यस मी स्वीकार केलेला आहे. मग तो मुलगा कसाही असो, त्यात कितीही दुर्गुण असो की कितीही चांगले गुण असो, पण मी त्याला स्वीकार केलेला आहे. आणि टॉलरन्स म्हणजे काय असतं? मला उपाय नाही आहे, मला उपाय नाही आहे, तुला माझ्याजवळ ठेवावंच लागेल आहे. आणि जवळ ठेवता ठेवता रोज सकाळी संध्याकाळी शिव्याशाप. त्यात काहीही प्राप्त होत नसतं. आपली पण मनःशांती जाते आणि इतरांची पण मनःशांती जाते. तर हे मी जे मुद्दाम माताजींच्या शिकवणी आपल्या दैनंदिन जीवनाकरता इतक्या व्यावहारिक मी आहे, हे म्हणजे बरंच काही आजचं व्याख्यान हे पूर्ण अनुभवावरती बरं, मी काही फार वाचून आलेलं नाही आहे. आणि मी एकदम प्रामाणिकपणे सांगतोय की जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये आध्यात्मिक प्रगती करून घ्यायची असेल तर सगळ्यात पहिलं ॲक्सेप्ट करायला शिकलं पाहिजे. टॉलरेट नाही, टॉलरेटने काही होत नाही.
आपण स्वतः अशांतीचे कारण असतो आणि आपल्यामुळे दुसरे सुद्धा अशांतीत असतात. संपूर्ण वातावरण बिघडून जात असतं. त्याचा आपल्याला काही अधिकार नाही आहे. आणि मातांच्या जीवनामध्ये आपण बघतो तसे अनेक उदाहरणं आहेत, पण मी फक्त 2च उदाहरण देऊ इच्छितो. आणि हे सगळं तुम्ही वाचलेलं आहे की कसे अमजद, त्याच्या आधी डकेत बाबा, कसं एका वाक्यातून माताजींनी त्यांच्या पूर्ण व्यक्तिमत्वामध्ये बदल करून दिला होता. तो पण एक सायकोलॉजिकली फार अभ्यास करण्याचा एक विषय आहे, पण त्याच्याकडे आपण नंतर जाऊया. तर पहिली शिकवण काय, माताजी आपल्या सर्वांना जसं आहे तसं पूर्णपणे स्वीकार करतात, जसंच्या तसं. दुसरं, अध्यात्माच्या ज्या टप्प्यावरती आपण आहोत, ज्या पायरीवरती आपण आहोत, त्या पायरीवरनं पुढची पायरी कशी पायरीवर पोहोचायचं हे ते आपल्याला शिकवतात. कारण की त्यांना हे माहिती असतं की 2 वर्षाच्या मुलाकडनं 50 किलोचं वजन उचलण्याची अपेक्षा नसते. हा एक अत्यंत प्रॅक्टिकल विजडम माताजींच्या जीवनात आपल्याला स्पष्ट बघायला मिळतो. म्हणून त्यांच्या ज्या सूचना आहेत आपल्या सर्वांकरता, त्या इतक्या व्यवहार्य आहेत की जर आज मी KG1 मध्ये आहे तर माताजींची काळजी ही असते त्यांच्या शिकवणीतून की मी KG2 मध्ये कसं जाईन. आणि फक्त एकच उदाहरण तुमच्या पुढे मांडू इच्छितो. माताजी फार सुंदर एक त्यांची शिकवण आहे. काय की ते म्हणतात की बेटा, जर शांती पाहिजे असेल तर कधी कोणाचे दोष बघू नकोस. दोष बघायचे असतील तर ते स्वतःचे बघ. या जगामध्ये कोणीही पर नाही. सर्वांना आपलंसं करण्याचा प्रयत्न कर. पहा, जरी ही वरच्यावर त्यांची सगळ्यात शेवटची शिकवण आहे ही, पण याच्यातून इतकं मोठं एक व्यवहारिक, ज्याला म्हणतो की एक स्पिरिच्युअल विजडम, आध्यात्मिक एक विवेक दडलेला आहे. पण साधारणपणे या गोष्टी आचरणात जेव्हा आपण आणायला जातो तेव्हा आपल्याला लक्षात येतं की अर्थातच खूप अवघड जरी आहे, पण कसं आहे की माताजीने कधी कोणते मोठे मोठे भाष्य आणि ते संस्कृत वगैरे अशा कोणत्याही भानगडीत पडल्या नाही. तू कोणत्या टप्प्यावरती आहे आणि तुझी समस्या काय आहे, तू दुसऱ्यांमध्ये दोष बघून स्वतः अशांतीचं कारण होऊन बसलेला आहे एक. आणि जर तुला आणि तुझ्या अवतीभोवती शांती पाहिजे असेल तर हे करणं सोडून दे. तर म्हणण्याचा अर्थ काय की दोन त्यांच्या वैशिष्ट्य पण बघितले. माताजी आपल्याला जसंच्या तसं स्वीकार करतात. त्यांच्या ज्या शिकवणी आहेत, विशेष करून आपण ज्या टप्प्यावरती आहोत त्या टप्प्यावरती तिथून पुढे घेऊन जाण्याकरता ते आपल्याला मदत करतात. त्यांची ज्या सगळ्या सूचना, म्हणजे हे काय म्हणतात त्याला वैशिष्ट्य मी सांगितलं आत्ताच, पण त्याला पुन्हा रिपीट करू इच्छितो की अत्यंत व्यवहारिक आहे. कोणत्या अर्थाने? पहा, आपल्याला काय वाटतं बंधू भगिनींनो की अध्यात्म वेगळं आणि व्यवहारिक जीवन वेगळं, पण माताजींच्या संपूर्ण जीवनामध्ये ह्या 2 गोष्टीमध्ये आपल्याला कधीही डिफरन्स बघायला मिळत नाही. काय बघायला मिळत नाही? आपण काय विचार करतो की मी जेव्हा मठात आहे, मी जेव्हा जपध्यान करत आहे, मी जेव्हा पूजा करत आहे, तोपर्यंत मी आध्यात्मिक आहे. पण मी जेव्हा सामान्य लोकांमध्ये व्यवहार करत आहे तर तेव्हा मी आध्यात्मिक नाही आहे. आणि आपल्या सर्व समस्याचं कारण हेच आहे. ह्या दोन्हीमध्ये आपण अंतर करत असतो. पण माताजींनी आपल्या जीवनामध्ये जे महत्त्व पूजेला दिलं आहे तेच महत्त्व भक्त सेवेला दिलेलं आहे. तेच महत्त्व आपल्या भावंडांच्या काळजी घेण्यात त्यांनी तो तत्व वापरलेला. म्हणण्याचा अर्थ काय की त्यांच्या दृष्टीमध्ये व्यवहार्य आणि आध्यात्मिक असे 2 कंपार्टमेंट मुळीच नाही आहे. जे काही आहे ते सगळं अध्यात्मच आहे. म्हणून त्यांच्या जीवनामध्ये एक प्रकारची पूर्ण कन्सिस्टन्सी आपल्याला सापडते, पूर्ण एक कन्सिस्टन्सी सापडते. आणि म्हणून त्यांच्या त्या प्रेमामध्ये सुद्धा, त्यांचं ते प्रेम असो की त्यांची ती काळजी घेणं असो, पण बघतो की कोणीही भक्त आला, केव्हाही आला, असं कोणत्या प्रकारचं त्यांना कधी संकोच किंवा कोणत्याही प्रकारचं ज्याला म्हणतो की त्रागा असं कधीच बघायला मिळत नाही आपल्याला. असं का? कारण की त्यांच्याकरता ठाकूरांची जी पूजेचं महत्त्व आहे तेच भक्त सेवेचं महत्त्व आहे. जे भक्त सेवेचं महत्त्व आहे तेच साधूंना मार्गदर्शन करण्याचं महत्त्व त्यांच्या जीवनात बघायला मिळतं. म्हणून याचं कारण काय आहे
की त्यांनी आपल्या जीवनामध्ये कधी पण याच्यामध्ये अंतर नाही केला की हे व्यवहार्य आहे आणि हे आध्यात्मिक आहे. आणि ही गोष्ट किंवा ही गल्लत आपल्या सर्वांकडनं ही जवळपास अनेकदा होत असते, की आपण काही गोष्टींना ठराविक हे आध्यात्मिक आहे आणि हे व्यवहार्य आहे म्हणून त्या गोष्टी आपल्याकडून घडत असतात. तर ही तिसरी आणि अतिशय महत्त्वाची त्यांची ती म्हणजे वैशिष्ट्य. चौथं आणि शेवटचं जे त्यांचं वैशिष्ट्य, की माताजींनी जे काही आध्यात्मिक धडे आपल्याला शिकवले बंधू भगिनींनो, ते सर्व धडे आपल्या दैनंदिन व्यवहारातून शिकवले. दैनंदिन व्यवहारातून शिकवले आणि हे अतिशय महत्त्वपूर्ण बंधू भगिनींनो. म्हणजेच माताजींनी व्यवहारला कधी पण गौण नाही समजलं. जितकं महत्त्व त्यांनी जप, ध्यान, पूजा, प्रार्थनाला दिलं तितकंच महत्त्व व्यवहाराला सुद्धा दिलेलं आहे. यातून लक्षात येतं की म्हणजे एक मला जे सिद्धांत तुमच्या पुढे मांडायचा आहे की माताजी असं का करू शकत होते, कारण की प्रत्येकामध्ये ते ईश्वर, साक्षात ईश्वराला बघू शकत होते. हे त्याच्याकरताच शक्य आहे की जी व्यक्ती म्हणजे आपल्या त्या दैनंदिन जीवनामध्ये व्यवहाराला इतकं महत्त्व त्या का देत आहेत. म्हणजे जितकं जप ध्यान आपल्याला काय वाटतं, जप ध्यान प्रार्थना जितकं महत्त्व त्याला इतकं देत आहेत तितकंच महत्त्व ते दैनंदिन व्यवहाराला सुद्धा देत आहेत. त्यांच्या जीवनातला एक अतिशय छोटासा पण अतिशय महत्त्वाचा प्रसंग जे मी तुमच्या पुढे मांडू इच्छितो. मायरवाडीमध्ये उद्बोधमध्ये राहत असताना एकदा एक स्त्री माताजींची मंत्रशिष्या त्यांच्याकडे येते आणि ते त्यांना सांगते की माताजी, मला तुम्ही काही आध्यात्मिक मार्गदर्शन करा, मला काही सूचना द्या जेणेकरून माझं आध्यात्मिक जीवन उन्नत होईल. तर माताजी म्हणाल्या, ठीक आहे, तू उद्या ये आणि दिवसभर माझ्याबरोबर राहा, मी तुला आवश्यक त्या सूचना देईन. ठरल्याप्रमाणे दुसऱ्या दिवशी त्या ताई येतात आणि माताजींचं पूर्ण दैनंदिन जीवन सुरूच आहे. सकाळी उठून त्यांची ते मंगल आरती, जप ध्यान, त्याच्यानंतर ठाकूरांची पूजा, जे दीक्षा घ्यायला येतात त्यांना दीक्षा देणं, नाश्त्याची सोय बघणं, कोणी म्हणजे भक्त आलेत भेटायला त्यांना भेटणं, दुपारच्या जेवणाची सोय करणं, ठाकूरांच्या भोगची सोय करणं, कोणी आगंतुक आले त्यांचे पण जेवणाची सोय करणं, हे सगळं ते बिलकुल शांत आणि प्रसन्न चित्ताने करत आहेत. असं करता करता संध्याकाळची वेळ झाली, संध्या आरती झाली, माताजी आता जपाला जाणार. तेवढ्यात या ताई खूपच नाराज झाल्या. म्हणे दिवसभर मी यांच्याबरोबर आहे, यांनी एकही सूचना मला काही दिली नाही आणि ह्या म्हणाल्या होत्या की मी तुम्हाला काहीतरी आध्यात्मिक सूचना देणार आहे. आणि मग आता जेव्हा आता निरोप घेण्याची वेळ आली तर त्यांनी आपला स्पष्टपणे आपली नाराजगी व्यक्त केली की तुम्ही आज मला बोलवलं होतं आणि तुम्ही म्हटलं होतं की मी तुम्हाला काहीतरी आध्यात्मिक सूचना देणार आहे जेणेकरून माझं आध्यात्मिक उन्नती होईल, पण तुम्ही मला एका शब्दाने काही बोललात नाही, मी काय समजायचं. माताजी फक्त एक वाक्य म्हणतात, मी तुला दिवसभर सगळ्या सूचनाच देत होते. व्हॉट ए वंडरफुल इन्सिडेंट. किती म्हणजे याच्या आधी हे मी वाचलं नव्हतं बरं, मला एका लेखामध्ये हे सापडलं आणि खरंच मला माझे डोळे इतके उघडले की खरंच की एक या छोट्या वाक्यामध्ये माताजींनी केवढं मोठं एक तत्व आपल्या पुढे सांगितलं की अरे मी तुला जे काही सांगत म्हणजे तुला सांगितलं नाही, पण मी जे काही करत होते त्या आध्यात्मिक सूचनाच तर होत्या. असं माताजी का म्हणू शकल्या, कधी आपण जर विचार करूया बंधू भगिनींनो, त्याचं कारणच एक आहे की माताजींनी आपल्या जीवनामध्ये हे व्यवहार्य आहे आणि हे आध्यात्मिक आहे हा भेद कधी त्यांच्यामध्ये नव्हता, म्हणून तितक्या सहजपणे ते म्हणू शकल्या. एक छोटीशी घटना अचानक स्मरणात येते, ते सांगायचा मोह मी टाळू शकत नाहीये. एकदा काय होतं की समुद्रामध्ये एक छोटा मासा असतो आणि एक खूप मोठा मासा असतो आणि तो छोटा मासा खूप दिवसापासून ऐकत असतो की समुद्र खूप मोठं असतं, त्यात खूप प्राणी राहतात वगैरे वगैरे, खूप मोठं असतं, खूप पाणी असतं, खूप मजा असते वगैरे वगैरे. इतकं ऐकून 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 तो त्या मोठ्या मासाला विचारते की का हो, तुम्ही तर तुमचं आयुष्य माझ्यापेक्षा खूप मोठं आहे, मला सांगा ना हे समुद्र कुठे असतं, कसं असतं, त्यात किती प्राणी राहतात, किती मोठे मोठे असतात, काय असतात. तर तो मोठा मोठा मासा हसतो आणि तो म्हणतो की अरे बाळा,
आपण जिथे राहतो हे समुद्रस्थ आहे, वेगळं अजून काय समुद्र असतं. हे पाहणे का किती मोठं आहे, किती विशाल आहे, किती प्राणी आहे. आपण सगळे राहतो, मजा करतो. हे समुद्रच आहे. नाही 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 नाही, समुद्र वेगळं आहे, तुम्ही मला समुद्र दाखवा. तो सारखा मोठा मासा त्यांना समजण्याचा प्रयत्न करत असतो. तर ही घटना सांगून तो फिलॉसॉफर हे सांगू इच्छितो की अरे आपण इथे जे सगळं राहत आहोत हे सगळं ईश्वरस्थ आहे. याच्याशिवाय दुसरं ईश्वर अजून काय असू शकणार. याच्याशिवाय दुसरं अजून ईश्वर काय असू शकणार. आणि ही जी घटना मला लक्षात का आली, कारण की ही म्हणजे ही कथानक, कारण की माताजींचं जीवन पण तसंच आहे की तुम्हाला अजून वेगळ्या आणि आध्यात्मिक सूचना तुला काय देऊ मी तुला. अरे हे जे सगळं आपल्या अवतीभवती आहे हे ईश्वरच आहे, नाही तर दुसरं काय आहे. पण कसं आहे ना की आपल्या डोक्यामध्ये ते जन्मोजन्मीचे ते संस्कार आणि कंपार्टमेंट झालेले आहेत. हे आध्यात्मिक, हे व्यवहार. आणि म्हणून त्याच्यामुळे आपण सातत्याने ते काय करत असतो, ती गल्लत करत असतो. तर बंधू भगिनींनो, आपल्याला आपल्या जीवनामध्ये जर हा प्रश्न आता पुढचा एक निर्माण होतो की ठीक आहे, माताजींच्या जीवनामध्ये हा अंतर मुळीच नव्हता. जे व्यवहार नावाची काही गोष्टच नाही, सगळं आध्यात्मिक आहे. प्रत्येक गोष्ट ही ईश्वराकरताच आपण करत असतो. आणि त्यांच्या शिकवणीचं अजून एक पाचवं फार महत्त्वाची गोष्ट जी आपल्याला सांगण्यात येते की माताजींनी आपल्याला हे शिकवलं की सामान्य ते सामान्य कार्यापासून सुद्धा आपण आपली आध्यात्मिक उन्नती गाठू शकतो. पहा, म्हणजे मी सुरुवातीला जे काही थोडे तरतम केले ना, ते उगीच नाही केले. माताजींनी कधी लेक्चर्स नाही दिले. एक दिलंय बरं, सिस्टर निवेदिता स्कूलमध्ये 2 मिनिटाचं. तिथे 2 मिनिटं ते बोलल्या होत्या. एनिवे, तो भाग वेगळा. पण माताजींनी असे काही स्वामीजींसारखे बिलकुल वेदांतावरती व्याख्यान नाही झोडलेले आहेत. कोणी संसारी चर्चा करायला आलं म्हणून कान बंद नाही केलेले आहेत. तर म्हणण्याचा अर्थ काय की अत्यंत सामान्यपेक्षा सामान्य जीवन जगून सुद्धा आपण आपली आध्यात्मिक उन्नती गाठू शकतो. हे जेव्हा आईकडनं, माताजींकडनं आपण शिकतो तर आपल्याला फार मोठा दिलासा मिळतो. आणि जिथून मी सुरुवात केली होती बंधू भगिनींनो, की माताजी आपल्या इतक्या जवळच्या का वाटतात, कारण की त्यांच्या सगळ्या सूचना इतक्या व्यवहार्य आणि आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत आहे. त्यांनी व्यवहारला कधीही, म्हणजे ज्याला म्हणतो की निग्लेक्ट ॲज सच नाही केलेलं आहे. अर्थात ठाकूरांनी सुद्धा नाही केलेलं आहे आणि स्वामीजींनी पण नाही केलेलं आहे. पण माताजींच्या आपल्या या तिघांच्या व्यक्तिमत्वाचं काहीतरी वैशिष्ट्य आपण जेव्हा चर्चा करतो तर माताजींच्या जीवनामधून आपल्याला हे वैशिष्ट्य लक्षात येतं की त्यांनी दैनंदिन व्यवहाराला अतिशय महत्त्व दिलेलं आहे. मग पुढचा एक प्रश्न घेऊया की ठीक आहे स्वामीजी, तुम्ही इतकं सगळं म्हणतात ते व्यवहार असं काहीच नाही आहे, सगळं आध्यात्मिक आहे. आणि जर माताजींसारखं आम्हाला सुद्धा व्यवहार आणि अध्यात्म अंतर नाही करायचं तर त्याला काय केलं पाहिजे. हा झाला फिनॉमिनॉलॉजिकल स्टडी आणि तुमचा माझा प्रश्न. पण इथेच आपली गल्लत होते हो. विचार तर करतो पण आचरणात आणणं भयानक अवघड आहे. पण एनिवे, आज माताजींची जयंती आहे तर बघूया की माताजींनी हे सगळं आपल्या जीवनात आचरणात आणण्याकरता त्यांनी काय काय सगळं, म्हणजे त्यांना किती काय करावं लागलं. तर काय करावं लागलं आधी मी तुम्हाला मग ते उत्तर सांगून देतो. 2 गोष्टी त्यांनी त्यांच्या जीवनात आपल्याला खूप बघायला मिळतात. एक, सहन करणे, दुसरं प्रतिक्रिया नाही देणे. मी उत्तर आधी सांगून देतो. एक, सहन करणे आणि दुसरी प्रतिक्रिया नाही देणे. कसं आहे की समजा आपल्याबरोबर आपल्याला कळलं की ईश्वर आपल्याबरोबर राहत आहेत आणि त्या ईश्वराने, त्या देवानी, त्या ठाकूरांनी ठरवूनच ठेवलं की याला झोडपायचंच. समजा ठाकूर आले इथे आणि त्यांनी ठरवलंच की आपल्या सर्वांना झोडपायचंच. तर आता राग करून त्यांच्याशी भांडून सुद्धा सहन करायचंच, किंवा बाबा ठीक आहे ठाकूर, तुम्हाला झोडपायचं तर झोडपा. 2 ॲटिट्यूड आहेत. आणि जर दुसरा ॲटिट्यूड आपण घेतला तर त्यातून नक्कीच आपली शरणागती वाढणार, आपलं श्रद्धा वाढणार. बस इथेच फरक पडून जातो. आणि माताजींच्या जीवनामध्ये जेव्हा आपण बघतो बंधू भगिनींनो की त्यांचं जे जीवन, जिथून सुरुवात केली होती आपण योगिनमाच्या त्या उदाहरणातून, योगिनमाच्या उदाहरणातून जो दुसरा भाग मी तुमच्यासमोर नव्हता मांडला तेव्हा, की जेव्हा योगिनमाला भगवान श्रीरामकृष्णांनी दृष्टांत दिला की त्या गंगेच्या नदीमध्ये घाण वाहत असले म्हणून गंगा कधी अपवित्र होत नसते
आणि जेव्हा योगिनांना आपल्या चुकीचं म्हणजे भान होतो, त्या जातात माताजींकडे आणि माताजींना प्रणाम करतात आणि क्षमा मागतात. आणि माताजींना जेव्हा त्या क्षमा मागतात, तेव्हा माताजी पहा कोणत्याही प्रकारचं ज्याला म्हणतो की हे नाही करत, काय म्हणतात त्याला, म्हणजे सहजपणे म्हणतात की अगं त्यात काय, श्रद्धेचं असंच होणार. श्रद्धा कधी वाढणार, कधी कमी होणार. श्रद्धेचं म्हणजे त्यात तुला असं इतकं दुःख करण्यासारखं काही नाही आहे. पहा म्हणजे केवढी एक ज्याला म्हणतो की सहानुभूती. सामान्य माणूस कदाचित असता तर त्याची प्रतिक्रिया फार वेगळी असते. पण माताजींची प्रतिक्रिया काय होती? माताजींची प्रतिक्रिया होती की अगं हे असं होणं फार साहजिक आहे. कधी पण एकाच बिलकुल म्हणजे ज्याला म्हणतो की एका झटक्यात माझी खूप श्रद्धा वाढलेली आहे आणि ती कधी ढासळणार नाही असं अशक्य आहे. श्रद्धा कधी खूप उंचावणार आणि कदाचित दुसऱ्याच दिवशी काहीतरी आपल्या स्वार्थावरती आघात होईल, आपला काहीतरी अपमान होईल, आपल्यावरती काहीतरी हे होईल आणि ती श्रद्धा ठाकूर झोपलेच आहेत वगैरे सगळे सांगून आपण मोकळे होऊन जातो. म्हणजे हे काय होत असतं, आपल्याकडनं चुकासुद्धा काय होत असतात बंधू भगिनींनो, की जेव्हा पहा आपल्या जीवनामध्ये आपण सगळ्या एका उच्च आदर्शाने प्रेरित आहोत, पण चुका आपल्या सर्वांकडनं होत असतात, आमच्याकडे सुद्धा होत असतात. ते का होत असतात की जेव्हा ती श्रद्धा कमी होते, जेव्हा श्रद्धा कमी होते तेव्हा चुका होण्याची शक्यता फार जास्त असते. तर असो तो थोडासा वेगळा विषय. मी जे तुमच्यापुढे एक महत्त्वाचा मुद्दा मांडू इच्छितो की जर आपल्याला माताजींसारखं व्हायचं आहे की जिथे अध्यात्म आणि व्यवहार जीवन यात अंतर नसलं पाहिजे, त्याच्याकरता काय केलं पाहिजे, तर माताजींच्या जीवनातले एक दोन आधी प्रसंग घेऊया आणि त्या प्रसंगाच्या माध्यमातून आपण हे शिकण्याचा प्रयत्न करूया की कसं माताजींनी आपल्या जीवनामध्ये सतत सहन केलेलं आहे आणि प्रतिक्रिया नाही दिलेल्या आहे. तर आपल्यावरती जेव्हा काही प्रसंग येतात तेव्हा आपण सुद्धा हे समजायचं की ही ठाकूरांची इच्छा, ही माताजींचीच इच्छा, आणि येणाऱ्या प्रत्येक प्रसंगाला जर आपण सहन केलं आणि प्रतिक्रिया नाही दिली तर नक्कीच आपण सुद्धा आपल्या जीवनामध्ये हे जे व्यवहार आणि हे आध्यात्मिक हा जो अंतर घेऊन आपण जे दुःखी होत असतो ते दुःख जरा कमी होणार. अर्थातच याच्यामध्ये चर्चेचा खूप स्कोप आहे बरं, पण तरी आपले आदर्श माताजी आहेत म्हणून मी माताजींचेच उदाहरण आपल्यापुढे मांडण्याचा प्रयत्न करीन. वेडी मामी सुरबाला हे आपल्याला माहितीच आहे. त्यांची मुलगी राधू जेव्हा तिचं लग्न होतं आणि मग लग्नानंतर तिला सुद्धा एक बाळ होतं आणि त्या सगळ्या प्रोसेसमध्ये ती फार म्हणजे शारीरिकदृष्ट्या फार क्षीण होऊन जाते. तिला खूप शारीरिक व्याधी धरतात आणि तिला खूप अंगदुखी होत असते. तर त्यावेळेसची एक मेडिकल प्रॅक्टिस अशी होती की डॉक्टर म्हणायचे की तिला थोडंसं अफू द्या. आता अफू देणं काही चांगली गोष्ट नाही आहे, पण त्यावेळेस काही दुसरा उपाय नव्हता. तर आणि भीती ही असायची की अफू खाल्ल्याने ती सवय लागण्याची भीती असते आणि जी भीती होती ती बिलकुल खरी ठरली आणि राधूला त्या अफू घेण्याची सवय लागली. आणि आता माताजींचं कडे समस्या अशी होती म्हणजे पैसा त्यावेळेस कुठे होता. आणि एक दिवस असं झालं की म्हणजे जवळपास 10:30 वाजता माताजी भाजी चिरत बसल्या होत्या आणि तेवढ्यात ही तिथे म्हणजे राधू इतकी क्षीण झाली होती की ती चालू शकत नव्हती. ती बिलकुल लहान मुलासारखी अशी ज्याला म्हणतो की रांगत आली आणि ती का आली आहे हे माताजींना कळलं. आणि माताजींनी तिला स्पष्ट म्हटलं की पहा, तुझे जे काही खर्च आहे ते मला पेलणं फार तर शक्य होत नाही आहे आणि तू सारखं या अफू करता तगादा धरू नको. असं म्हटल्याबरोबर ती राधू इतकी चिडली, त्या टोपलीमध्ये असलेलं एक मोठं वांगं उचललं. जरी ती क्षीण होती पण जवळून माताजींना इतक्या जोराने फेकून मारलं की माताजींच्या ते पाठीवरती लागलं आणि जिथे ती इजा झाली तिथे काही सेकंदातच तो भाग सुजून गेला. आता हा इतका अपमान झाल्यानंतर सुद्धा माताजींनी लागलीच तिथेच भगवान श्रीरामकृष्णांचा फोटो होता, त्या स्वतः उठतात, ठाकूरांच्या चरणाची धूळ घेतात आणि त्या राधूच्या मस्तकाला लावून म्हणतात की ठाकूर, हिच्या दोषाकडे बघू नका, हिच्या दोषाकडे बघू नका. हिला कळत नाही की ही म्हणजे कोणाशीही म्हणजे कोणाशी बोलत आहे किंवा कोणाशी भांडत आहे.
असं म्हणून स्वतः त्या भगवान श्रीरामकृष्णाच्या चरणाची धूळ त्या राधीच्या मस्तकावरती लावून म्हणतात की ठाकूर हिचे अपराधाकडे दुर्लक्ष करा. अच्छा, ही एकच घटना घडली का? असं नव्हे, सातत्याने अशी इतक्या घटना घडलेल्या आहे की जेव्हा जेव्हा त्या राधूच्या मनासारखं नाही झालं तेव्हा तेव्हा त्या राधूने माताजींवरतीच आरोप केलेले आहेत किंवा भांडली आहे. आणि त्या राधूची आई म्हणजेच ती वेडी मामी तिने तर कळसच गाठला होता. कळस गाठला होता म्हणजे काय की त्या वेडी मामीने काय केलं होतं की ही वेडी मामी एकदा आपल्या माहेरी गेली आणि माहेरी जाताना स्वतःचे दागिने आणि आपल्या मुलीचे दागिने घेऊन घरी गेली, माहेरी गेली होती. आणि माहेरी गेली आणि काही कारणांमुळे त्या वेडी मामीच्या वडिलांनी ते दागिने सगळे स्वतःकडे ठेवले. आणि आता ही मुलगी वेडी आहे, हिला दिले तर ही काय करेल म्हणून तिला दिले नाही. तर त्या वेडी मामी त्या इतक्या चिडल्या आणि संतापल्या, माहेरून त्या परत आल्या म्हणजे जयरामबाटीला. आणि आल्या आल्या त्या खूप जोरजोरात रडू लागल्या आणि त्यांच्या रडण्याचा आवाज दुरून ऐकून माताजी अस्वस्थ झाल्या आणि येऊन बघतात. त्यांनी विचारलं काय झालं. तर आता ही वेडी मामी ही आरोप करत आहे कोणावरती? माताजींवरतीच, की तुम्हीच माझे दागिने चोरले आणि तुम्ही मला दागिने देत नाहीये. माताजी म्हणाल्या त्या माझ्याकडे तुझे ते दागिने असते तर काकविष्ठासारखे फेकून दिले असते मी आत्तापर्यंत. म्हणजे एखाद्या माणसाने अपमान सहन करावा तर किती सहन करावा आणि तेही कारण नसताना. तर अशा प्रकारचे इतके ज्याला म्हणतो की घटना आपल्याला ऐकायला म्हणजे वाचायला मिळतात. त्यातून फक्त काय हे लक्षात येतं बंधू भगिनींनो की माताजींनी आपल्या जीवनामध्ये दोन गोष्टी म्हणजे ज्याला म्हणतो की आपल्याला स्पष्टपणे प्रकर्षेण जाणवतात की त्यांनी प्रचंड सहन केलेलं आहे आणि प्रतिक्रिया कुठेच दिसत नाहीये. फक्त एकदा एकाच ठिकाणी त्यांनी प्रतिक्रिया दिली होती या सुरबालाच्या बाबतीमध्ये की सुरबालाशी त्यांचा काहीतरी एक छोट्याशा गोष्टीवरती वाद झाला. तर सुरबालाने जळतं लाकूड त्यांना मारायला त्या आल्या होत्या. तेव्हा माताजीने म्हटलं होतं की खबरदार, असं केलं तर तुझा हात गळून पडेल असं म्हटलं आणि त्यांनी जीभ चावली आणि लागलीच ठाकूरांना प्रार्थना केली की ठाकूर माझ्या मुखातून हे काय निघालं आज. हीच एकमेव प्रतिक्रिया आणि तेही त्यांनी लागलीच ठाकूरांना सांगून त्याच्याबद्दल म्हणजे तसं होऊ नये त्याच्याकरता त्यांनी प्रार्थना केली. पण ही एकमेव प्रतिक्रिया बंधू भगिनींनो आपल्याला आपल्या माताजींच्या जीवनात बघायला मिळते की तिथे त्यांचं ज्याला म्हणतो की त्यांच्या मुखातून ती प्रतिक्रिया निघाली होती. पण याच्या आधी आपले हृदयराम त्यांनी तर कोणतीही संधी सोडली नाही. जेव्हा माताजी सेवा करायला आल्या होत्या दक्षिणेश्वरी आणि त्यांना असं वाटलं की हृदयरामचं एक फार मोठं एक ज्याला म्हणतो की दुर्दैव असं होतं की त्याला असं वाटायचं की जशी मी सेवा केली तसं ठाकूरांची सेवा कोणी करू शकत नाही. हे तेवढंच सत्य आपण लीलाप्रसंगामध्ये चर्चा केली आहे की त्याच्यासारखी म्हणजे सेवा खरंच खूप कमी लोक करू शकले असते. पण जितका त्रास जितका अपमान ठाकूरांचा त्यांनी केला आहे असं दुसरं कोणी नाही केला. आणि म्हणून जेव्हा माताजी आल्या तेव्हा पदोपदी आपल्या मामींचा त्यांनी खूप अपमान केला आहे. पण माताजींच्या मुखातून कधी पण त्यांच्याविषयी कोणत्याही वाईट गोष्टी कधी बाहेर आलेल्या नाही आहे. तर हे 2-3 उदाहरणं मुद्दाम तुमच्या पुढे मांडण्याचा माझा जो उद्दिष्ट हाच होता बंधू भगिनींनो की जर आपल्याला सुद्धा आपल्या जीवनामध्ये व्यवहार्य आणि अध्यात्म हे 2 अंतर घालवायचे असतील तर त्याला एकच उपाय आहे, सहन करणे आणि प्रतिक्रिया न देणे. सहनम सर्वदुःखानां अप्रतिकारपूर्वकम चिंता विलापरहितम सा तितिक्षा निगत्यते. हे बिलकुल जे शंकराचार्यांची परिभाषा आहे त्यातून आपल्याला हेच ज्याला म्हणतो की माताजींचं जीवन हे पूर्ण तितिक्षामय आहे. आणि म्हणूनच माताजी कलकत्त्याला असताना म्हणजे दक्षिणेश्वरी असताना क्षमा करा माताजी म्हणतात की ठाकूरांबरोबर मी राहत असे तर जणू काही माझ्या हृदयामध्ये आनंदाचा कलश भरलेला असे. हे कसं काय शक्य आहे? ती छोटीशी नहबत तो हृदयाचा अपमान ठाकूरांचे भेटायला येणारे
सगळे ते मोठे मोठे धेंड आणि त्यातून ठाकूरांची फरमाईश, आज नरेंद्र आलाय त्याच्याकरता जरा जाड जाड पोळ्या करा आणि हरभऱ्याच्या डाळीचं वरण करा. आतमध्ये काही राशन आहे की नाही हे ठाकूरांनी कधी कधी त्याच्याकडे लक्ष दिलं नाही. पण हे सगळं माताजी कसं करायच्या आणि त्याच्यानंतरचं जीवनसुद्धा ठाकूरांनी देह ठेवल्यानंतर आपण आत्ताच चर्चा केली, जीवन काही इतकं सोपं आणि सहज नव्हतं. आपण त्यांचं कौतुक करतो अर्थातच, माताजी 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 म्हणून. पण माताजी त्या पदावरती, एक जगतजननीच्या पदावरती बसण्याकरता काय जे सहन करावं लागतं. एक फार सुंदर, जयासी अंगी मोठेपण तयासी यातना कठीण. जर आपल्याला आपल्या जीवनामध्ये स्पिरिच्युअल ग्रेटनेस अचीव करायची असेल, स्पिरिच्युअल ग्रेटनेस प्राप्त करायची असेल, स्वामी विवेकानंदांचं बिलकुल सुद्धा याच धर्तीवरती एक फार सुंदर वाक्य आहे. जोसेफाईन मॅक्लाउडनी त्यांना विचारलं होतं की आध्यात्मिक ग्रेटनेस अचीव करण्याकरता काय केलं पाहिजे. लागलेच स्वामीजींनी एकाच सेकंदाचा विलंब न करता म्हटलं होतं की यू टेल मी हाऊ मच यू हॅव सफर इन युअर लाईफ अँड आय विल टेल यू हाऊ ग्रेट यू आर. हे सगळं उत्तर तयारच होतं त्यांच्याकडे, कारण की त्यांनी स्वतःनी खूप भोगलंय आपल्या आयुष्यामध्ये. एवढ्या मोठ्या घरातून त्यांना, म्हणजे ज्याचे ते मालक होते, त्यांच्या आईना त्यांच्या त्या सगळ्या भावंडांना हकलून दिलं होतं. म्हणजे जी भुवनेश्वरी देवी अन्नपूर्णासारखी घरामध्ये 100 लोकांचा स्वयंपाक करून वाढायची आणि तिचं ऊर भरून यायचं मुलांना आणि इतर लोकांना खाऊ घालून, त्या बाईच्या पुढे ही समस्या निर्माण झाली होती की आपल्या 4 चिमुरड्यांच्या तोंडात काय घास घालू. आणि हे सगळं स्वामीजींनी आपल्या डोळ्यांनी बघितलंय आणि तरी सुद्धा त्यांनी संन्यास घेतलेला आहे. म्हणण्याचा अर्थ काय बंधू भगिनींनो, की हे म्हणतात ना की जोपर्यंत या सगळ्या गोष्टींच्या या मार्गातून जात नाही तोपर्यंत आपली आध्यात्मिक उन्नती, म्हणजे विशेष करून माताजींच्या या जीवनाकडे बघून वाटतं की खूप अशक्य आहे. जप, ध्यान, प्रार्थना याचं महत्त्व माताजींनी कधी कमी केलं नाही. बरं, त्यांच्या शिकवणी जर आपण वाचू, हे फार सुंदर पुस्तक आहे मातृवाणी, यात खूप कॅटेगरीकाईज दिलेलं आहे. पण त्यांनी हे या गोष्टीकडे फार लक्ष दिलं आहे की आपला दैनंदिन व्यवहार कसा आहे, आपला दैनंदिन व्यवहार कसा आहे. म्हणजे मी फक्त मंदिरात आहे तितक्या पुरता मी ज्याला म्हणतो की आध्यात्मिक, आणि नंतर उरलेले 23 तास मी माझ्या मनमर्जीप्रमाणे वागायला मोकळा आहे, तर ते अध्यात्म नाही आहे. मग ती आपण काय करतोय, स्वतःची एक थोडीशी फसवणूक करून घेतोय. शेवटचा एक मुद्दा मांडून तिथे थांबूया की पहा बंधू भगिनींनो, आता मी तुमच्यापुढे एक मुद्दा फार प्रकर्षाने मांडला. व्यवहार आणि अध्यात्म यात अंतर नाही. आणि माताजींनी प्रत्येकामध्ये ईश्वर बघितलं आणि म्हणूनच ते सगळ्यांना समान रूपाने प्रेम करू शकले होते, करू शकल्या होत्या एक. आणि कधी त्यांच्या मनात द्वेष, घृणा, मत्सर हे कधी जन्माला आले नाही. हे केव्हा शक्य असतं, तर याचं उत्तर आपल्याला मिळतं बंधू भगिनींनो ईश उपनिषदच्या 2 श्लोकातून. पहा, माताजींनी कधी ह्या सगळ्या गोष्टींकडे म्हणजे कधी वाचल्या नाही. पण भगवान श्रीरामकृष्ण जे म्हणतात, एक मुद्दा तो मी म्हणणार होतो की ती शारदा आहे, ती सरस्वती आहे, ती ज्ञान द्यायला आली आहे, ती स्वतःचं रूप यावेळेस झाकून आलेली आहे. का? कारण की नाहीतर लोकांच्या कुदृष्टी पडून ते पापचे भागीदार होतील. हे वाक्य ठाकूरांचं. तर सरस्वती कोणत्या अर्थाने? साधारणपणे आपल्याला वाटतं की काहीतरी लिहिलं, काहीतरी बोललं, त्यातून आपल्याला विद्वत्ता म्हणजे आपण ओळखत असतो. पण ही विद्वत्तेची अत्यंत तोकडी, दुर्बल परिभाषा आहे. अत्यंत, बिलकुल तोकडी म्हणजे तोकडी. मग ठाकूरांनी सरस्वती म्हटलं, मग कोणत्या अर्थाने म्हटलं? आपण जे आत्ताच बघितलं, जेव्हा माताजी म्हणाल्या होत्या योगीन माला की श्रद्धा कशी असते, श्रद्धा ही वाढत असते. एकदाच काही ती वाढत नसते, कधी वाढते कधी कमी होते. पहा, याचं पण आपण कधी आपल्याला संधी मिळाली तर सायकोलॉजिकल ॲनालिसिस करूया की असं का होत असतं. गीतेच्या श्लोकाचा संदर्भ सुद्धा त्याच्यामध्ये आहे. पण हे जे भगवान श्रीरामकृष्ण म्हणतात की ती शारदा आहे, ती सरस्वती आहे, तर पहा, फक्त माताजींनी आपल्या शिकवणीतून काय शिकवलं
ईशावास्यमिदं सर्वं यत्किंच जगत्यां जगत तेन त्यक्तेन भुंजिता मा गुरुत कस्य स्विद्धनम. की या संपूर्ण जगाला ईश्वराने आच्छादून टाका. या संपूर्ण जगाला ईश्वरानं आच्छादून टाका आणि तेन त्यक्तेन म्हणजेच काय, ह्या संसाराचा संसारित्व टाकून द्या. मग उरतो काय, ईश्वरच तो उरतो. आणि मग आपल्याला कोणाचं काही घ्यायची इच्छा होणार नाही, कोणाला काही द्यायची इच्छा होणार नाही. आणि दुसरं म्हणजे की द्वेष, मत्सर, घृणा किंवा तत्सम ज्या गोष्टी ज्यातून आपण एकमेकांशी दूर जातो त्या गोष्टी निघून जातील. याच उपनिषदचा दुसरा एक श्लोक आहे, यस्तु सर्वाणि भूतानि आत्मन्नेवानुपश्यति सर्वभूतेषु चात्मानं ततो न विजुगुप्सते. विजुगुप्सते म्हणजे की तो कोणाचे घृणा किंवा द्वेष नाही करत. कोण नाही करत? यस्तु सर्वाणि भूतानि, की जो प्रत्येक जीवामध्ये तोच एक ईश्वर खेळत आहे याचा बोध ज्याला होतो, किंवा ईश्वरामध्येच प्रत्येक जीव आहे याचा सुद्धा बोध होतो, दोन्ही गोष्टींचा, तो कधी कोणाची घृणा करू शकत नाही. आणि माताजी जेव्हा सगळ्यांना एकसारखं प्रेम करू शकत होत्या का, कारण की प्रत्येकामध्ये ते ईश्वराला बघू शकत होत्या. आणि याच अर्थाने कदाचित मला वाटतं बंधू भगिनींनो, की आपले भगवान श्रीरामकृष्णांनी म्हटलं की ती शारदा आहे, सरस्वती आहे, ती ज्ञान द्यायला आली आहे. तर ज्ञान म्हणजे फक्त असे एक तासाची व्याख्यान द्यायला आल्या नव्हत्या त्या, त्यांनी आपल्या व्यावहारिक जीवनातून हे सगळं शिकवलं. आणि विशेष करून त्यांची ती घटना तर मला खूपच विलोभनीय वाटते, की पूर्ण दिवसभर त्या ताईंशी, त्यांच्याबरोबर त्या म्हणजे ताई त्या माताजींबरोबर होत्या, आणि जेव्हा नाराज होत्यात की तुम्ही मला काहीच सूचना दिल्या नाही, तर माताजी काय म्हणतात, अगं मी तुला दिवसभरापासून सूचना देत होते. ती प्रॅक्टिकल विस्डम आहे. तर आपल्या व्यवहारातून माताजींनी आपल्याला अध्यात्म शिकवलं आहे. आजच्या या शुभदिनी आपण माताजींच्या चरणी प्रार्थना करूया की त्यांच्या अंगी असलेलं, त्यांच्या हृदयात मनात असलेलं हे जे सगळं व्यावहारिक अध्यात्म विवेक हे आमच्या जीवनात सुद्धा आचरणात येवो, ते सामर्थ्य आम्हाला प्राप्त हो, ते सामर्थ्य त्यांनीच आम्हाला द्यावं अशी प्रार्थना करून मी माझ्या वाण्याला इथेच विराम देतो. ओम शांती शांती शांती. हरि ओम तत्सत. श्रीरामकृष्णार्पणमस्तु.